शिरूरमधील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. घर, कुटुंब, काम आणि जबाबदाऱ्या असं सगळं सांभाळत प्रत्येक क्षेत्रात आपली ताकद दाखवणाऱ्या महिलांचा आज खास जल्लोष इथे पाहायला मिळाला. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि या स्पर्धांमध्ये महिलांनी अक्षरशः धमाल उडवून दिली. स्किपिंग रोपपासून तर रनिंग स्पर्धेपर्यंत, चमचा लिंबू सारख्या पारंपरिक खेळापासून तर कलेक्ट बॉल सारख्या मजेशीर स्पर्धांपर्यंत प्रत्येक खेळामध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. कधी हशा, कधी टाळ्यांचा कडकडाट, तर कधी जिंकण्याची जिद्द अशा वातावरणात हा संपूर्ण कार्यक्रम अगदी रंगतदार झाला. खेळांच्या स्पर्धांसोबतच यावेळी संगीताचीही खास मैफिल रंगली. महिलांसाठी सिंगिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक सहभागी महिलांनी आपल्या मधुर आवाजात सुंदर गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात खास क्षण ठरला तो म्हणजे स्कूलच्या प्रिन्सिपल नॅन्सी मॅम यांनी स्वतः स्टेजवर येत सुंदर असे गीत सादर केले. त्यांच्या सुरेल आवाजाने संपूर्ण वातावरणच भारावून गेले आणि उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विजेत्यांचा यावेळी यथोचित सन्मानही करण्यात आला. एकंदरीतच सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल शिरूर येथे साजरा झालेला महिला दिन हा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर तो महिलांच्या आत्मविश्वासाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या सामर्थ्याचा एक सुंदर उत्सव ठरला. कारण महिला फक्त घराची शान नसते, तर ती समाजाची ताकद असते. तर मित्रांनो, 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या शिरूरमधील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये जो काही महिला दिन साजरा केला गेला आहे, या ठिकाणी संपूर्ण पालक जे आहे ते या ठिकाणी आले होते. तर काय सांगाल, आपण विविध अशा गेम्स झाल्या त्याच्यामध्ये देखील आपण सहभागी झालात, काय सांगाल एकंदरीत सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलविषयी? तर मी सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या ज्या काही प्रिन्सिपल मॅम आहे नॅन्सी मॅम, मी त्यांचे आभार मानते. कारण त्यांनी आज एकदम छान प्रकारे जो काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या आमच्या स्वतःच्या कलागुणांना वाव मिळाला आणि आम्हाला आमचं शालेय जीवन पुन्हा जगल्यासारखं वाटलं आणि खूप म्हणजे छान वाटलं. सर्वप्रथम मला या स्कूलच्या सर्व शिक्षक म्हणा, प्रिन्सिपल आणि सर्व मॅनेजमेंटला खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे. कारण ज्या प्रकारे ते सर्वच गोष्टी हँडल करत आहेत आणि असं महिलांमध्ये पहा की असं उठलं आणि मुलांच्या सर्व एक मदर बनून जाते ती. त्यांच्या मदरहूडमधून एक थोडासा वेळ, एक दिवस म्हणून त्यांच्या आईपणाला थोडीशी सुट्टी मिळून एक व्यक्ती म्हणून त्यांना आज जगायचा वेळ मिळाला आणि त्यांच्यामध्ये असलेल्या विविध गुणांना, आज सुप्त गुणांना एक हवा तशी संधी मिळाली. त्यामुळं मी प्रिन्सिपल मॅडमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सर. सर्वप्रथम मी प्रिन्सिपल मॅमला थँक्यू बोलेन. त्यांनी खूप छान मॅनेजमेंट केली इथं सर्व वुमनसाठी आणि पर्सनली माझ्यासाठी तरी. कारण मी आहे ना साडी घालून आले, आमच्या घरी ना ड्रेस घालणं अलाउड नाही आहे, तरी साडी घालून आले. मिसनी मला की केलं जा म्हणून खेळायला, मग मी गेले, तरी मला 2 मेडल भेटले. मी खूप खुश आहे. प्रिन्सिपल मॅमसाठी थँक्यू. धन्यवाद. काय सांगाल? आणि कार्यक्रम खूप म्हणजे उत्तम प्रकारे पार पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना पार्टिसिपेट, म्हणजे प्रत्येक विविध प्रकारचे गेम ठेवले होते ह्याच्यामध्ये. त्यामुळे महिलांना खूप छान म्हणजे महिलांचा प्रतिसाद खूप छान होता यामध्ये आणि सगळ्यांच्या म्हणजे कलागुणांना एक वाव मिळाला इथे. मला वाटतं तुम्हाला प्राईज पण मिळालेला आहे. हो, इथे सिंगिंगची कॉम्पिटिशन ठेवली होती, त्यामध्ये फर्स्ट प्राईज मिळालेला आहे इथे. आणि तेच म्हणजे आपलं एक स्टेज मिळतं आपल्याला, म्हणजे महिलांना म्हणजे तसा म्हणजे वेळ आता सध्या आहे, बरेच स्कोप आहे, पण कसं स्कूलमध्ये आपल्या मुलांना पण छान वाटतं की त्यांची आई कुठेतरी येऊन प्रेझेंट करते, मुलांना एक सॅटिस्फॅक्शन असतं आणि टीचर वगैरे आणि इथे मेन म्हणजे महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे स्कूलमध्ये. आणि असे कार्यक्रम नेहमी होत असतात का स्कूलमध्ये? हां, स्कूलमध्ये नेहमी असे कार्यक्रम होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये MCF आहे, हे आहे, त्याच्यामध्ये बरेच मुलांना म्हणजे छान प्रोत्साहन करतात, त्यांना प्रोत्साहन देतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे घेतात त्यांच्या, त्याच्यामुळं छान म्हणजे मुलांमध्ये डेव्हलपमेंट होते. प्लस आम्ही त्यांचे पॅरेंट्स आहेत म्हणून आम्हाला एक वेगळाच हुरूप असतो म्हणजे त्या गोष्टींचा, छान वाटतं. तर आपल्याकडे खूप साऱ्या या ठिकाणी महिला उपस्थित आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा, आपका नाम बताइए. उषा सिंह मेरा नाम है. क्या कैसा लगा आज का प्रोग्राम, कैसा लगा? बहुत सुंदर. सबसे पहले मैं नैन्सी मेंस को थैंक यू बोलना चाहूँगी, क्योंकि हम मदर के लिए इतना कुछ करना, क्योंकि हमने सोचा भी नहीं था कि लाइफ में कभी इंजॉय कर सकते हैं मदर बनने के बाद स्पेशली, लेकिन उनके वजह से आज मुझे ये मौका मिला इतना अच्छा परफॉर्मेंस दिखाने के लिए. सबने टैलेंट अच्छे अच्छे रखे हैं, तो थैंक यू सो मच. हाँ, मुझे बहुत अच्छी लगी. काय सांगाल, आपलं नाव काय? अंजली चुटे. काय सांगाल, कसा झाला कार्यक्रम? खूप छान. आणि दररोजच्या धावपळीच्या जीवनामधून थोडंसं तरी अर्धा 1 तास तरी माणसांना म्हणजे ते
एन्जॉय करता आलं पाहिजे आयुष्य. त्याच्यामुळं इथं आल्यानंतर ना प्रिन्सिपल मॅडमकडे बघून त्यांच्याकडे बघून एक प्राऊड निर्माण होतं की म्हणजे प्रिन्सिपल पण एवढं सगळं आयोजन व्यवस्थित करू शकते आणि महिलांसाठीचा विचार करू शकते आणि सगळ्यांना एकसारखं ट्रीट केलेलं आहे त्यांनी, कोणाला कमी जास्त नाही, त्याच्यामुळं एकसारखं ट्रीट केलेलं आहे त्यांनी आणि खरंच खूप छान झालेला आहे कार्यक्रम. धन्यवाद करते मी प्रिन्सिपलला. तुमचं नाव सांगा. माझं नाव रोहिणी जगताप. काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी? आजचा कार्यक्रम तर खरं तर खूपच छान झालेला आहे. प्रत्येक महिलांचं स्वप्न असतं की आपण कुठेतरी पुढे जाऊन बोललं पाहिजे किंवा कशा तरी भाग घेतला पाहिजे. म्हणजे मुलंच नाही तर इथे ह्या स्कूलमध्ये मम्मी पप्पा झालं सगळे एन्जॉय करतात. तर आजचा कार्यक्रम खूप छान झाला. थँक्यू. क्या बात आहे. काय सांगाल ताई? माझं नाव अश्विनी वारद आणि आजचा जो मॅमनी प्रोग्राम आयोजित केला तो अतिशय सुंदर. प्रत्येक महिलेला वेळ काढून म्हणजे खेळण्याची संधी मिळाली आणि सगळ्यांना एकदम खूप छान म्हणजे सगळ्यांनाच खूप छान ट्रीट केलं आणि सगळ्या ह्याच्यात पार्टिसिपेंट म्हणजे करायला लागलं. खूप छान. क्या बात आहे. काय सांगाल ताई? नाव काय तुमचं? माझं नाव शीतल फलके. आज वुमन्स डेबद्दल सगळ्यांना अधिक शुभेच्छा आणि थँक्स म्हणेन प्रिन्सिपल मॅमचं, इथल्या टीचर स्टाफचं. प्रथमतः इथल्या जे येणारे आमच्या हाऊसवाईफ्स आहे आम्ही, त्याच्यामुळे एक मिस आम्हाला प्लॅटफॉर्म द्यायचा ज्याच्याकडून आमच्यामध्ये जे काही गुण आहेत ते इथे स्कूलमध्ये आल्यानंतर आम्हाला ते गुण जे आहेत ते सगळ्यांसमोर दाखवता येतं. म्हणजे जे कधी आम्ही शाळेमध्ये होतो पण लग्नानंतर आम्हाला जबाबदारी राहतात, त्याच्यामुळे आमचे काही गुण जे असतात ते पाठीमागं पडले असं, पण स्कूलमधून जे इव्हेंट वगैरे मिस करतात त्याच्यामुळे आमचे गुण सगळ्यांसमोर आहेत. जसं मिस MCFचे प्रोग्राम वगैरे पण इथं होतं, त्याच्यानंतर दांडियाचे पण प्रोग्राम इथे एकदम सुंदर इव्हेंट वगैरे करतात. त्याच्यानंतर आजचा जो वुमन्स डे निमित्त मिसने प्रोग्राम केला तो पण अति सुंदर होता. आमच्या गुणांना वाव मिळाला, एक प्लॅटफॉर्म मिळाला. सुरूमध्ये तो अवेलेबल नाही आहे पण मिस त्यांच्या प्रयत्न करतात की ज्या म्हणजे लेडीज आहेत त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा. कार्यक्रम खूप छान होता. ॲक्च्युली वुमन्स डे खूप सेलिब्रेट करतात, त्याच्यामध्ये डान्स घेतात, वेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतात, पण हा जो आज घेतला आहे त्याच्यामध्ये वुमनची स्ट्रेंथ किती आहे ते आम्हाला बघायला मिळालं. म्हणजे वुमन्स मोस्टली घरकाम करतात, हे करतात, बट स्ट्रेंथ नसते त्यांच्यामध्ये. जसं दोरी उडीमध्ये त्यांना माहिती आहे ते पहिले 200 करू शकतात, पण आता ते 10 पण करू शकत नाही. तर हे एक खूप छान आहे की डान्स सोडून काहीतरी ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी प्रमोट करतायत मॅम. दिस इज व्हेरी नाईस. क्या बात आहे. काय सांगाल ताई? आजचा कार्यक्रम कसा वाटला आपल्याला? आजचा कार्यक्रम खूप छान होता. ॲक्च्युली मी 10 वर्षानंतर असं परफॉर्म केलं आहे की माझी एनर्जी, स्टॅमिना सगळं बूस्ट झालेलं आहे आणि आता म्हणजे दरवर्षी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचा अजून उत्साह वाढलेला आहे. हां, एकंदरीत स्कूलविषयी काय सांगाल? इथं शिक्षण पद्धती कशी दिली जाते, काय सांगाल त्याविषयी? शिक्षण पद्धती तर खूपच छान आहे. त्याच्यामुळे तर सेंट जोसेफ नंबर 1ला आहे आणि माझी मुलगी या शाळेत शिकते आणि तिच्यामुळे आणि प्रिन्सिपल मॅममुळे आज आम्हाला इथे येण्याची आणि परफॉर्म करण्याची संधी मिळाली. त्यामुळं सेंट जोसेफच्या आणि प्रिन्सिपल मॅमचं खूप आभारी आहे मी. काय सांगाल? वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या स्कूलमध्ये होत असतात, त्याविषयी काय सांगाल? खूप छान ॲक्टिव्हिटीज होतात. ओव्हरऑल आहे ना असं नाही आहे की फक्त ॲक्टिव्हिटीजच आहे, अकॅडमिक नाही आहे. अकॅडमिक पण तेवढंच आहे, ॲक्टिव्हिटी पण तेवढंच आहे. माझा मुलगा रायटिंगमध्ये वीक आहे. मी फक्त मॅमला एकदा सांगितलं, मॅम जरा बघा. आता तो रायटिंगमध्ये इतका छान झाला आहे. इवन त्याची पर्सनॅलिटी पण एवढी छान डेव्हलप झाली. पहिले तो थोडा घाबरायचा, आता त्यांनी स्टेजवर स्वतः एवढ्या लोकांसमोर गायलं. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अमेझिंग करतात. असं नाही की अकॅडमिक साईडला घेऊन फक्त खेळच करतात आहे किंवा अकॅडमिक नाही करत आहे, असं नाही. बोथ बॅलन्स करत आहेत. सो दिस इज द बेस्ट थिंग अबाउट दिस स्कूल. क्या बात आहे. तर आपण आजचा कार्यक्रम पाहिलेला आहे आणि आपण येथील महिलांच्या देखील, आज जागतिक महिला दिन होता तर महिलांनी देखील पार्टिसिपेट केलं. त्या संदर्भात आपण त्यांच्या बाईट देखील घेतल्या. खरं सांगायचं तर या ठिकाणी मला फर्स्ट टाईम सांगावं लागलं नाही कुणाला की तुम्ही बाईट द्या म्हणून, कारण उत्स्फूर्तपणे महिला ज्या आहेत ते स्वतःहून आज या ठिकाणी बोलायला उत्सुक होत्या. या कार्यक्रमाविषयी असतील किंवा सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलविषयी असतील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूयात एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.